नमस्कार, मी अनिल धुबदाळे. दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. चला पाहूया आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या. कर्नूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा. गावातील महिलांच्या हस्ते लोकार्पण सोहळा. लोकवर्गणीतून सुशोभीकरणाचं काम. कर्नूल तालुका कागल येथे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. महिलांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. या निमित्ताने विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. छत्रपती शिवरायांचा हा पुतळा पंचधातूंचा कागल तालुक्यातील एकमेव आहे. पुतळ्याची प्रतिष्ठापना 8 मार्च 2005 साली करण्यात आली होती. पूर्वाकृती पुतळ्याला सुमारे 20 वर्ष पूर्ण झाले आहेत. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासभोवती असणारं बांधकाम खराब झाल्याने लोकवर्गणीतून सुशोभीकरणाचं काम हाती घेतलं. त्याप्रमाणे या पंचधातू छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण पहिल्या टप्प्यातील काम पूर्णत्वास आलं आहे. त्याचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सकाळी छात्र पुरोहित रामदास पाटील यांनी पौराहित्य केलं. सकाळी जलाभिषेक तसेच सकाळी 10 वाजता महिलांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला. शिवकालीन लाठीकाठी मर्दानी खेळ, तलवारबाजी याचं प्रात्यक्षिक सादरीकरण झालं. तसेच मर्दानी खेळ आखाडा वंदूर यांची मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक सादरीकरण व सायंकाळी ठीक 7 वाजता दाणोनीचे शाहीर रफिक पटेल यांची शाहिरी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी ग्रामपंचायत कर्नूल यांच्या वतीनं पुतळा सुशोभीकरणासाठी 3 लाख रुपयांचा निधी पुतळा समितीस देण्यात आला. संपूर्ण गावात शिवमय वातावरण निर्माण झालं होतं. पुतळा कमिटीच्या वतीनं देणगीदारांना फेटा नेसून स्वागत व सन्मान करण्यात आला. यावेळी 20 वर्षापूर्वी पुतळा उभारण्यासाठी योगदान दिलेले सदस्य बंडोपंत बेडगे, अशोक शिरोळे, सुनील गुदले, संजय घोरपडे, भगवान शिरोळे, तानाजी चव्हाण, अनिल लुगडे, रामचंद्र चव्हाण, तानाजी चव्हाण यांचाही यावेळी यथोचित गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत सचिन घोरपडे यांनी केलं. यावेळी मोहनराव जाधव, प्रवीण कांबळे, जयसिंग घाटगे, कुमार पाटील, आनंदराव पाटील, कृष्णा धनगर, राज मोहम्मद शेख, पुतळा समितीचे सर्व कार्यकर्ते, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य लोकार्पण सोहळ्यास गावातील नागरिक व सर्व जाती धर्मातील लोक, आबालवृद्ध, महिला, तरुण वर्ग तसेच पंचक्रोशीतील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. नूल येथील इंदिरादेवी जाधव न्यू इंग्लिश स्कूल नूल प्रशालेत शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवज्योतीचे पूजन वरिष्ठ लिपिक ईश्वर मुरकुटे यांच्या हस्ते झालं. शिवप्रतिमेचं पूजन सांस्कृतिक विभाग प्रमुख अश्विनी मुरकुटे व क्रीडा शिक्षक मनोहर मांगले यांच्या हस्ते झालं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य संजय जाधव होते. या प्रसंगी जिमखाना प्रमुख सचिन शिंदे, संजय थोरात यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी मनोगत व्यक्त केलं. पर्यवेक्षक शैलाप्पा साखरे यांनी प्रास्ताविक केलं. शेखर कुर्णे यांनी आभार मानले. या कार्यक्रमात सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. एकता कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग चव्हाण यांच्या हस्ते शिवप्रतिमेचं पूजन करण्यात आलं. किल्ले सामानगडाहून आणलेल्या शिव ज्योतीचं पूजन युवराज जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आलं. अमित चव्हाण यांनी प्रास्ताविक केलं. आदेश विचारे यांनी आभार मानले. रामलिंग हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक राजेंद्र गायकवाड यांनी प्रतिमा पूजन केलं. BA बाबांनावर पांडुरंग काकटे यांनी मार्गदर्शन केलं. केनवडे अन्नपूर्णा शुगर येथे शिवजयंती उत्साहात साजरी. जय भवानी जय शिवाजी असा जयघोष करत हिंदवी स्वराज्य संस्थापक रयतेचे राजे, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात साके, व्हन्याळी, केनवडे परिसरात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देण्यात आल्या. विविध ठिकाणी मंडळामार्फत यंदा शिवजयंतीनिमित्त पोवाडे, भजन, सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. घोषणा, पोवाडे, भगवे झेंडे यामुळे वातावरण शिवमय झालं होतं. केनवडे तालुका कागल येथील अन्नपूर्णा शुगर कारखाना कार्यस्थळावर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी कारखान्याचे चीफ केमिस्ट्री सुनील कोकितकर, चीफ अकाउंटंट शामराव चौगले यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आलं. साके विद्यामंदिर प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक राजाराम डोंगळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झालं. सुभद्रा माता हायस्कूलमध्ये छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमात श्रीनिवास कुलकर्णी, विष्णू पाटील, मॅनेजर तानाजी कांबळे, हंबीराव पाटील, कृष्णात कदम, विनायक चौगुले, शिवराज भरमकर, अमोल पाटील, तानाजी पाटील, DS पाटील, VT किल्लेदार, सिद्धेससे, विश्वास जाधव, रमेश जाधव, प्राजक्ता जाधव उपस्थित होते. मध्ये रंगणार स्वर्गीय दिलीपराव सनगर स्मृतिचषक क्रिकेट स्पर्धा. खेळाडू नोंदणीला सुरुवात. कागल तालुक्यातील क्रिकेट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे.
श्री गहिनीनाथ स्पोर्ट्स कागल यांच्या वतीनं कागल तालुका क्रिकेट प्रीमियम लीग 2026चं आयोजन करण्यात आलं आहे. ही स्पर्धा स्वर्गीय दिलीपराव सनगर स्मृती चषक म्हणून ओळखली जाणार असून यासाठी खेळाडू नोंदणी प्रक्रियेला आता अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. स्पर्धेचे वेळापत्रक आणि ठिकाण ही भव्य क्रिकेट स्पर्धा 13, 14 आणि 15 मार्च 2026 या कालावधीत कागलमधील प्रसिद्ध श्री छत्रपती शाहू स्टेडियम इथं पार पडणार आहे. नोंदणी तपशील आणि नियम. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूसाठी काही महत्त्वाचे नियम आणि अटी जाहीर करण्यात आल्या आहेत. नोंदणीची अंतिम तारीख 1 मार्च 2026. पात्रता. खेळाडू केवळ कागल तालुक्यातील रहिवासी असावा. नोंदणी ठिकाण मधुरा कम्युनिकेशन, अविनाश शितोळे, गणपती मंदिर शेजारी, कागल. मोबाईल नंबर 95 95 93 98 98. अनस ई सेवा केंद्र, रत्ना मेडिकल समोर, कागल. मोबाईल नंबर 97 63 38 62 80. स्पर्धेचं स्वरूप. 13 मार्च रोजी अ ग्रुपचे सामने होतील. 14 मार्च रोजी ब ग्रुपचे सामने होतील. 15 मार्च 2026 रोजी सेमीफायनल आणि अंतिम फायनल सामना खेळवला जाईल. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड चाचणीद्वारे केली जाणार असून ज्या खेळाडूंची निवड होणार नाही त्यांची फी परत केली जाईल, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. थ्रो, फेकी, बॉलिंगवर या स्पर्धेत बंदी असेल. या स्पर्धेचं प्रायोजक श्री गहिनीनाथ सह उद्योग समूह कागल, अमर सनगर साहेब हे आहेत. जास्तीत जास्त खेळाडूंनी वेळेत आपली नोंदणी पूर्ण करावी असं आवाहन गहिनीनाथ स्पोर्ट्सच्या वतीनं करण्यात आलं आहे.